भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्ट मध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 लगत अतिक्रमण करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. विटा नगर परिषदेने सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करत महामार्गाच्या रुंदीकरण आणि सुधारणा कामासाठी अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिलेत. नागरिकांना यासाठी केवळ 7 दिवसांची मुदत देण्यात आली असून अन्यथा थेट कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांच्या पत्रानुसार विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या रुंदीकरण आणि सुधारणा कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या हद्दीत येणारी सर्व प्रकारची तात्पुरती आणि कायमस्वरूपी अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे आवाहन विटा नगर परिषदेकडून करण्यात आले. रस्त्याच्या रुंदीमध्ये अडथळा ठरणारे शेड, फलक, पायऱ्या, ऑटो, कुंपण, बांधकाम साहित्य, हातगाड्या तसेच इतर अडथळे संबंधित मालकांनी स्वतःहून 7 दिवसांच्या आत काढून घ्यावेत असे स्पष्ट करण्यात आले. निर्धारित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास विटा नगर परिषद आणि संबंधित विभागांच्या वतीने थेट अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. या कारवाई दरम्यान होणाऱ्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी संबंधित अतिक्रमण धारकांवर राहणार असून त्याबाबत कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नसल्याचंही सूचनेत नमूद करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामासाठी प्रशासन सज्ज झालं असून आता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटवून सहकार्य करावे असे आवाहन विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी केले. त्यामुळे येत्या काही दिवसात विटा शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेची मोठी कारवाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.